बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तुम्ही आज आहे ना. तुझे बाबा ते त्याचे बाबा, तुझी आई ती त्याची आई, तुझी ताई ती त्याची ताई, तुझी बायको ती त्याची. ओ काय वहिनी 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 वहिनी. हेलो. अरे हमारे यहाँ का सभी लाइनें अस्ता व्यस्त है करके हम त्रस्त है. तुम नंतर कॉल करो. नंतर कशाला बोलतो? डेट आहे फोन. डेड म्हणजे काय? मेलाय फोन सांगितला आहे. हेलो, हमारे यहाँ का फोन है ना मरे है. तुम नंतर फोन करो. तुम्ही झोपले असाल. तुमच्या समोरून बॉडीज काय अख्खा हत्ती नेला ना तरी तुम्हाला कळणार नाही. गेले हो. गेले कुठे? हे बघा आले. पांडुरंग हरी गोविंद मुरारी. अहो हो काय म्हणजे तुम्ही गेला नाहीत? कुठे गेलो? आईला वाटलं तुम्ही वर गेलात. हो वरच गेलो होतो मी, टेरेसवर. मेला म्हणाला. कोण मिला? अहो तो मेला म्हणाला की बॉडी घेऊन गेलात म्हणून. हो बॉडी घेऊनच गेलो होतो सुकवायला. हो पाणी पडलं त्याच्यावर, ओली झाली होती, ते सुकवायला गेलो होतो बाबा terrace वर. आई किती घाबरली होती माहितीये तुम्हाला? काय झालं? घाबरण्यासारखं काय? बनियन सुकवायला गेलो होतो. तसं नाही हो, म्हणजे तुम्ही नीट आहात ना? अगदी धडधाकट आहे. काय झालंय मला? हे बा एकदम धडधड. धडधाकट आहे. पांडुरंगाची कृपा आहे, काय काळजी करू नकोस. पांडुरंग हरी गोविंद मुरारी. शिदोजीराव. अरे डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आनंदाची बातमी द्यायला आलोय. काय काय? आज तुम्हाला डिस्चार्ज देतोय आम्ही. अरे वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. बरं तुम्ही आता एवढ्या सगळ्या तपासण्या केल्यात माझ्या, तर माझ्या आजारपणाचं निदान काय केलं ते सांगा. शिदोजीराव तुम्ही एकदम फिट आणि तंदुरुस्त आहात बघा. मला काही झालेलं नाही. अरे वा वा वा. आणि बरं का शिदोजीराव, हा. ते जे रिपोर्ट काढले ना त्याचं बिल भरा म्हणजे झालं. काय सिस्टर, आय मीन नर्स, ते बिल जरा त्यांना द्या. आणि टेक केअर. हो आता काय बिल तर भरावंच लागणार, त्याच्याशिवाय इथून बाहेरच पडू शकत नाही. अरे वा, बिल भरण्यासाठी नर्स पण हात लावून गेली. वा, म्हणजे शेवटी रिपोर्ट चांगला लागला. रिपोर्ट चांगला लागला आणि आमचा वाट लागला. अरे काही न झाल्याचं बिल आहे 27,000 रुपये. अगं बाई, एवढं बिल? हो. आता हे एवढं बिल बघून आजारी नसलेला माणूस आजारी पडायचा. हो बाबा आजारी नको, का? पुन्हा त्याचं बिल. अरे हो, 27,000चं बिल देऊन या डॉक्टरने बॉम्बच फोडला. काय बॉम्ब असण्याची शक्यता आहे? बरंच बॅग सापडले. सर आम्ही ताबडतोब निघतो सर. हा ओके सर, बाय बाय बाय. काय झालं? हे त्या मॉडर्न गार्डन मध्ये एक बेवरस बॅग सापडले. बॉम्ब असेल असं म्हणतायत. बॉम्ब? माझी तर झोपच उडली. तुझी काय झोप उडते? अरे मला चांगली संधी चालवलेली आहे. सीताराम आता बघ मी काय करतो ते. ऑल द बेस्ट सर. अरे ऑल द बेस्ट काय करतायत? चला माझ्यासोबत.
डोके फॉलो मी. चला चला सर. हे बंड्या अरे हा बंड्या नाही हे बघ सपाट आहे इकडे बघ हा बंड्या असणार आहे. बंड्या कोण रे? मी विजय वाकडे. अरे तू? मी पकाव. अरे तुम्ही इकडे कशाला? अरे तुला पळवायला आलोय. चला पळा. अरे हा काळा फळा हलतच नाही आपण. अरे काय चाललंय तुमचं? मला आता पळायचं नाहीये. का? शुद्धोजी रावांनी माझे डोळे उघडले. डोळे बंद कधी होते? अरे ते उघडेत की बंद कळत नाही. डोळे केवढे आहेत ते? अरे तसं नाही, त्यांनी मला आता जाणीव करून दिलेली आहे. अरे जाणीव बिनीव काय करून दिलेली नाही. ती रश्मी तुझ्याशी नाटक करत होती, तुला कळत कसं नाही? अरे तसं नसतं. आयुष्य हे एक नाटकच आहे. कधी कुणाला आईचा रोल करायला लागतो, तर कधी कुणाला बापाचा रोल करायला लागतो, कधी कुणाला मुलाचा रोल करायला लागतो. आपलं आयुष्य हे रोल करण्यासाठीच आहे. म्हणून आयुष्यात प्रत्येकाने आपला रोल चांगला केलाच पाहिजे. बॉस हा तुमचं बोलणं माझ्या डोक्यावरून चाललंय. आता काय मला करतो? कळलं बॉसला डोकं येते. साहेब आज डोकेचा मान आहे. बरोबर. डोके हो पुढे. डोके हो पुढे. डोके हो पुढे. डोके. अरे हा बघ मागे काय लागतोय. अरे पुढे ये. हा हो नाही साहेब असं कसं? तुम्ही असताना मी कसं पुढे येईल? तेही बरोबरच आहे. अरे पण तू हे बघ तुला संधी हवी होती की नाही? संधी चालून आलेली आहे. तू पुढे ये. पुढे डोके तू ये पुढे. पण साहेब तुम्ही करा ना काम. किती वर्ष तुम्ही गटाराची झाकडं उघडणार, ते चड्ड्या बॉड्या सोडणार? हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. अक्षर बॉम्ब शोधा. नाही ते बरोबर आहे तुझं. पण मला एक सांग, आपल्या डिपार्टमेंट मध्ये सगळ्यात कर्तृत्ववान कोण आहे? सीताराम. व्हेरी गुड. सीताराम जा. अरे ही संधी पण मी तुला दिली. जा. नको सर. मग सीताराम तू सिंह आहेस, विसरू नकोस. काय म्हणताय? मग मी सिंह आहे तरी पण नको सर. हे बघ वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं तुझं कर्तव्य आहे. हो पुढे. हे बघ डिपार्टमेंट तुला शौर्य पदक देईल. पण ते घ्यायला मी नसेल ना. अरे पण आम्ही असू ना. हे बघ मी तुला आदेश दिलेले आहेत. तू हो पुढे. डिपार्टमेंट तुझ्या पाठीशी आहे. हो. हा बेस्ट ऑफ लक. हा थँक्यू साहेब. हा बेस्ट ऑफ लक द्या ना मला. बेस्ट ऑफ लक. हा त्या पुढे. हो. अजून मी कुठे आहे? तू बरोबर बॅगेच्या जवळ आहेस. अजून थोडं पुढे जा. मी गॅसवर आहे. अपने हथियार फेंक दो. पुलिस ने चारों तरफ से घेर लिया है. बहुत चुकीचे डायलॉग बोलतोय. अरे बॅग उघड. बॅग उघडू. बघ फुसका निघाला की कुणाची तरी बॅग दिसते. ओ ती माझी बॅग आहे. पुढे अहो ही अशी रस्त्यावर कुठे टाकताय? माझा जीव काढला तुम्ही. असं काय करताय? म्हणून तो तुम्हाला सांगतो विमा काढा. पटलं ना तुम्हाला? जीव कसाही जाऊ शकतो. पटलं. ही घ्या आता बॅग. परत जर कुठे टाकलीत ना तर तुम्हाला जेलमध्ये टाकेन मी. जीवन असेपर्यंत आपण सत्कर्म केलं पाहिजे. चला आपण सत्कर्माला लागूया. बोला पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. बॉस किती तुम्ही चांगले विचार सांगितले तो बॉस. आतापर्यंत आम्ही कधी ऐकलेच नाही तुमचे असे विचार. बॉस तुमचं म्हणणं आम्हाला पटलं. बॉस मी आताच पोलीस स्टेशन मध्ये जातो
आणि माझा सगळे गुन्हे कबूल करतो. मी काय म्हणतो, मला एक आयडियाची कल्पना सुचली. आपण दोघांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि गुन्हा कबूल करून टाकूया. कसं वाटलं? बरोबर आहे. आता काय वेगळा बोललो मी? काही वेगळा बोलला नाही. आता दोघं जावा आणि स्वतःला सरेंडर करा. बोला पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पंड्या कोल्हे महाराज झाले. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. चला आता पोलीस स्टेशनच्या घरी. पांडुरंग हरी. देव तुमचं कल्याण करो. जावा. सीताराम तू कबूल कर, कबूल कर. त्या बॅगेजवळ जाताना तुझी हवा टाईट झालेली. साहेब तुमची पण झाली होती. ठीक आहे मी कबूल करतो, पण मला सांग त्या बंड्या कुलेचे साथीदार ते विजय वाकडे आणि पक्या यांना पकडायची जबाबदारी मी तुझ्यावर टाकली होती. आठवतं? मी काय करणार साहेब? करणारा तो पांडुरंग. तुझा तो पांडुरंग जे करेल ते करेल रे, पण मला सांग तो बंड्या कोहली ते स्वतःच्या पायाने चालत आला तशी ती दोघे येणार काय ते? बरोबर आहे. काय बरोबर आहे? साहेब 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 आम्हाला सिलेंडर करा. त्याला काय गॅसवर पोचवतोस काय? ह्याला म्हणायचं आम्हाला सरेंडर करून घ्या. आम्ही सरेंडर केलंय. आम्हाला सरेंडर करून घ्या आणि आम्हाला सीताराम शिंदे भाऊंनीच पकडले अशी नोंद करा. असं आमच्या बॉस बंड्या कोल्हेने सांगितलंय आम्हाला. हा पुढे काय होईल ती सगळी पांडुरंगाची कृपा. ठीक आहे डोके त्याला घेऊन जा. डोके नको, डोके नको. आम्हाला सीताराम भाऊनीच घेऊन जाऊ दे. पाहिलं पांडुरंगाचा चमत्कार. या या पांडुरंग पांडुरंग राहू दे राहू दे राहू दे. चला चला आलोच मी यांना सोडून. बरे रे, हा काहीच करत नाही. आणि आपणच येते कावळ्याच्या तोंडात पुरी. पाणी वाचवा, वाचवा. मला पोहता येत नाहीये. वाचवा, काय हो? वाचवा, अहो वाचवा. अहो काय झालं? अहो जागे व्हा. अहो उठा. तू तरुण कधी झालीस? मी म्हातारी कधी होते? मी पण तरुण झालो. अहो, तुम्ही कधी म्हातारे होतात? म्हणजे मी स्वप्न बघत होतो. दिवसाआड जे काय स्वप्न बघताना ते एकदम मस्त आहे. स्वप्नात काय पाहिलं? अगं आपण दोघं म्हातारे झालो होतो. कधी येणार? लग्न झालं की येते. काय? आई बाबांनी अजून लग्न नाही केलं? अगं आई बाबांचं लग्न नाही, मावशीच्या चुलत दिराच्या मुलीचं लग्न. मावशीच्या चुलत दिराच्या मुलीचं लग्न? पण एवढ्या लांबच्या नातेवाईकांकडे जायची काय गरज होती? कसं असतं अगं सगळ्यांची संबंध ठेवावे लागतात. त्यांच्या जर लग्नाला आपण नाही गेलो तर उद्या तुझ्या लग्नाला कोण येणार? मी नाही बाबा लग्न करणार आहे. आता म्हणते उद्या बरोबर करेल. उद्या कशी करणार? आई बाबा आहेत का? उद्या म्हणजे लगेच उद्या नाही ग, कधी ना कधी करशीलच ना. तुमच्या दोघांचा प्लॅन चाललाय का माझं लग्न करून या घराबाहेर काढण्याचा? मग तुम्हा दोघांना बरं हे रान मोकळं. रश्मी चावट होत चालली असते तू. तुला कॉलेजला जायचं नाहीये? जाते रे. जा लवकर जा. हो रे. आणि कांदे पोहे खाऊन घे. हो घेते. आणि हा तुमचं चालू ठेवा. हा हो तू जा. हो रे. फोन साहेबांचा फोन आहे. हा सर. काय इमर्जन्सी आहे? आताच यावं लागेल? बरं हो हो साहेब मी निघालो. हा हो. ड्रेस काढून ठेव. आपण नंतर जाऊया सिनेमाला. हो चालेल ना, पण तोपर्यंत हा सिनेमा बघता येणार नाहीये, दुसरा आलेला असेल. कोणता? झूठ बोले कौवा काटे. जाधव तुम्ही हवालदार असून तुमच्यात हवाच नाही? साधी शिट्टी वाजवत येते तुम्हाला? माझ्यात भरपूर हवा आहे पण ती छातीतून बाहेर निघत नाही. काम करा,
छातीत हवा भरा आणि सोडा. माझी छाती एवढीच आहे. डोके तू शिटी वाजव. पोरीना शिटी नाही वाजवायची आहे, आपली शिटी वाजव. तुम्ही म्हणाला शिट्टी वाजव, कशी वाजवते म्हणालात? अरे बाबा, सिटी पोलीस शिट्यांचा वापर करत नाही नसल्यामुळे ना शिट्या गंजतात, म्हणून ऑर्डर लिहिली आहे आपापल्या शिट्या वाजवा. साहेब एक विचारू, छपरी मुलं जेव्हा शिट्टी वाजवतात तेव्हा आपण त्याच्या कानाखाली खेचतो, आणि आता आपण शिट्टी वाजवली लोक काय म्हणतील? तुमच्या शिट्ट्या तुमच्या जवळ तरी आहेत रे, पण माझी शिट्टी माझ्याजवळ नाहीये. डोके हे काय आहे? नाही साफ करत होतो. बसा बसा. साहेब म्हणजे ते कसं झालं चाय दे. बोला. ते कसं झालं माहितीये का, की अतिरेकी आपल्याला दिसला आणि मग तो दिसता दिसता आपण गोळ्या शोधायला लागलो. जास्त ना शहाणपणा करायचा नाही, कळलं ना? आपल्याला ना सतर्क राहायला सांगितलंय. साहेब एक विचारू, आपण तिघांनी ड्युटीवर यायचं का? तो सीताराम कुठे आहे? तो प्रापंचिक माणूस आहे, थोडा उशीर होणार. अच्छा, म्हणजे तो संसारिक. आणि साहेब काय रस्त्यावर? यादव, तुम्ही मला प्रत्येकाला रस्त्यावर का आणता? साहेब आपली ड्युटी रस्त्यावरच असते ना. मला एक कळत नाही, सीतारामची बायको सीताराम काही लक्ष देत असेल? कसली लक्ष देणार? म्हणजे बघा, एकतर ती सुंदर आहे, चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला आहे. त्या अशा बायकांना शोपीस असतात, म्हणजे त्यांना जपावं लागतं. आणि जरा जरी धक्का लागला की खपाक, म्हणजे शोपीस फुटतो. म्हणजे डोक्या, तुला म्हणायचंय माकडाच्या गळ्यात कोहिनूर हिरा, बरोबर? आपण म्हणतो तेच खरं, कावळ्याच्या तोंडात पुरी. साहेब, त्या सीतारामची बायको आहे ना, त्याला खरंच कामं करायला लावत असणार बघा. अरे भांडी पण घासत असेल तो. ते ठीक आहे, पण आपण काय पाहिलेलं नाही तो घरी काय करतो ते, त्यामुळे आपण काय बोलण्याचा अर्थ नाही, बरोबर की नाही? आणि म्हणून साहेब आपण असल्या सुंदर मुलींचे लग्नच करणार नाहीये. उद्या आपल्या डोक्यावर येऊन बसली तर? बरोबर, आपल्या डोक्यावर बसले ठीक आहे, आपण खाली बसू. पण ह्या जाधव सोबत लग्न केलं आणि ह्याच्या डोक्यावर बसली तर आज जमिनीतच जाईल. साहेब साहेब, आपलं लग्न न झाल्याचा एक फायदा, पलंगाच्या दोन्ही बाजूने उतरता येतो ना. जे तुम्ही लग्नच करणार नाही? असं कसं करणार ना, पण जी मुलगी माझा ऐकेल तिच्याशीच करणार. हो साहेब, माझ्या मित्राची बायको ना नवऱ्याचं ऐकतच नाही. का? कधीच नाही ऐकत. का? असं ऐकणार, बहिरी आहे ना ती. हे मस्त होतं. चांगला जोक होता. तू ऐकत होतास? मी ऐकत होतो. म्हणजे आमचं सगळं बोलणं ऐकलंस? नाही तसं नाही साहेब, मी आत्ताच आलोय. बरं, तुला यायला उशीर का झाला? हा, तुला बायकोने काम सांगितलं असणार. बायको मला कधीच काम सांगत नाही. असं कसं काय? काहीच नाही? अजिबात नाही. इकडचा पेला तिकडे करून देत नाही मला ती. म्हणजे तुझं ऐकत नाही ती. तसं नाही साहेब, बसल्या जागी सगळं मिळतं मला. ओके, म्हणजे एकच. बरोबर आहे, हा जेवण आहे ना हॉटेलमधून मागवत असतात. चुकलं, साफ चुकलं. माझी बायको उत्तम पदार्थ करते. अरे सीताराम, मला एक सांग, तुमचं कधीतरी भांडण झालं? नाही, अजिबात भांडण झालेलं नाही. मग काय, संसारामध्ये भांडण नसेल तर मजाच नाही रे. पण आमचा संसार मजेत चाललाय. पण सीताराम, कधीतरी असं खुडबुड तरी झालं असेल ना. डोक्यात जाऊ नको. पण तुम्ही सगळे माझ्या संसारात खुडबुड काय करताय? माझा संसार सुखात चाललाय. बरं, बायकोचं कौतुक पुरे, आपण आता कामाचं बोलूया. ओके? मला सांग, तुझी बायको कधीच तुझ्या रागवत नाही? किती वेळा सांगू? अहो, आमचं कधी भांडण होत नाहीये. माझं आणि तिचं प्रेम आहे. कुठे गेले सगळे साहेब? साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही
नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.